रामकृष्ण हरी. तर आज आपण तुकोबारायांचा अभंग पाहूया. भक्तिभावे करी बैसोनी निश्चित, नको गोऊ चित्त प्रपंचासी. एक दृढ करी पंढरीचा राव, मग तुझ उपाव पुढील सुचे. नको करू काही देवता पूजन, जप तप ध्यान तेही नको. मानसी गजनी आपलिक काही, एरझारा झारा पाही न चुके कदा. ऐसे जन्म किती पावलासी देही, अजूनी का नाही कळली सोय. सोय धरी आता होय पासावद, अनुभव आनंद आहे कैसा. सहज कैसे आहे ते तेची ते गुज, अनुभवे निज पाहे तुकी. तुका म्हणे आता होई तू सावध, तोडी भवबंध एका जन्मे. या अभंगामध्ये महाराज म्हणतात की एकांतात शांतपणाने बसून मंगलमय विठ्ठलाचे चिंतन कर. मनाला नाशवंत प्रपंचाच्या गोष्टीत फार गुंतवू नकोस. एका पंढरीच्या रायाबद्दल मनात दृढ विश्वास धर, त्यामुळे तुला मोक्षप्राप्तीचे उपाय आपोआप सुचतील. अन्य देवदेवतांचे पूजन करू नकोस. जप तप ध्यानाच्या अवघड मार्गास लागू नकोस. या प्रपंचामध्ये कोणालाही आपले मानू नकोस, कारण त्यामुळेच जन्ममरणाच्या चक्रातून सुटू शकत नाही. तू असे किती जन्म घेतले आहेस, तरी सुद्धा तुला अजून स्वहिताचा मार्ग समजला नाही. तू आता सावध हो. पांडुरंगाच्या प्रेमाचा मार्ग धर आणि त्याच्या संगतीत प्रेमानंदामध्ये रंगून जा. त्या ठिकाणीचे प्रेमाचे सहजपणाचे हितगुज कसे असते याचा प्रत्यक्ष अनुभव तू घे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आता तू पूर्ण सावध हो आणि या नाशवंत स्वार्थी संकल्प विकल्प निर्माण करणाऱ्या संसाराच्या बंधनातून मुक्त हो. भक्तिभावे करी बैसोनी निश्चित, नको गोऊ चित्त प्रपंचासी. तुका म्हणे आता होई तू सावध, तोडी भवबंध एका जन्मे. पुढल्या अभंगात सांगतात की दोराच्या आधारे पर्वत चढला, पाऊलासी केला अपघात. अष्टोत्तरशे व्याधी वैद्य दौडुनी, ओ वैद्य मारुनी उत्तीर्णता. नवमास वाया वाहिले उदरी, ते माता चोबारी नग्न केली. गायत्रीचे क्षीर पिळूनी घेऊन, उपवासी बांधून ताडी तसे. तुका म्हणे गुरुनिंदकाचे तोंड, पाहता नरक कुंड पूर्वजासी. दोराचा आधार घेऊन एक मनुष्य पर्वत चढून गेला. मग त्या दोरी कापली आणि उतरण्याची सोय नष्ट केली आणि त्याच्या स्वतःच्या पायातला अपघात करून घेतला. ज्या वैद्याने विविध प्रकारच्या 108 व्याधी औषध देऊन बरा केल्या, त्याच्या उपकारातून मुक्त होण्यासाठी कुणी एकाने त्याला मारून चांगलेच रूप फेडले. ज्या आईने 9 महिने बाळाला पोटात वाढवले, त्या बाळाने भर चौकात आईची अब्रू काढली. शक्य झाले तितके दिवस गायीचे दूध स्वतःसाठी पिळून घेतले, नंतर त्या गायीला उपाशी ठेवून निष्कारण मारले. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की हरिदासाची अथवा गुरूची जो निंदा करतो, त्याचे तोंड पाहणारा स्वतःच्या कुळासहित नरकात जातो. तुका म्हणे गुरुनिंदकाचे तोंड, पाहता नरक कुंड पूर्वजासी. पुढल्या अभंगात म्हणतात की न कळे ब्रह्मज्ञान, आचार विचार लटिका व्यवहार करीत असे. विश्वामित्री पोटी तयाचा अवतार, नाव महाखर चांडाळाचे. द्रव्य इच्छेसाठी करीतसे कथा, काय त्या पायी पिष्टा न मिळे खाया. पोट पोसावया तोंडे बडबडी, नाही धडफुटी एक गोष्टी. तुका म्हणे तया काय व्हाली रांड, येऊन या भांड जनामध्ये. या अभंगामध्ये म्हणतात की ज्याला ब्रह्मज्ञान कळत नाही, ज्याचे आचार विचार सात्विक नाहीत, असे असून जो परमार्थाचा ढोंगी व्यवहार करतो, त्याचा अवतार गाढविणीच्या पोटी झाला आहे, अशा अधम माणसास अज्ञानी म्हणावे. भरपूर धन मिळवण्याच्या इच्छेने हा मोठ्या प्रमाणात श्रीहरीची कथा करतो, अशा पापी माणसाला खायला मिळत नाही काय? आपले पोट भरण्यासाठी ते शाब्दिक बडबड करीत असतात. त्याच्याजवळ निश्चयात्मक एकही गोष्ट नसते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अशा सदैव भांडण करणाऱ्या लोकांना आईने जन्म दिला तरी कशाला. नित्य उठोनिया खावयाची चिंता, आपुल्या तुहिता नाठविसी. जननीचे पोटी उपजलासी जेव्हा, चिंता तुझी तेव्हा केली तेने. चातका लागुनी मेघ नित्य वर्षे, तो तुझ उदास करील केवी. पक्षी वनचरे आहेत भूवरी, तया लागी हरी उपेक्षिना. तुका म्हणे भाव धरोनी राहे चित्ती, तरी तो श्रीपती उपेक्षिना.
हे मानवा, तू रोज उठून खाण्यापिण्याची चिंता करतोस, पण आपले खरे हित कशात आहे याचा विचार देखील करत नाहीस. अरे, तू आईच्या पोटी ज्यावेळी जन्माला आलास त्यावेळी तू काही कामधंदा करीत नव्हतास. त्यावेळी ईश्वराने तुझी काळजी वाहिलीच ना. चातक पक्षासाठी जो नित्य वर्षाव करीत असतो, तो तुला कधी निराश करील काय? या भूमीवर अनेक पक्षी आणि वनचर प्राणी आहेत. त्यांची उपेक्षा श्रीहरी कधीच करत नाहीत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की याकरता तू श्रीहरीवर दृढ विश्वास ठेव. कर्तव्य कर्म करताना त्याचे स्मरण कर, म्हणजे तो तुझी कधी उपेक्षा करणार नाही. पूर्वीहुनी बहु भक्त सांभाळले, नाही अवेरिले दास कोणी. जे जे शरण आले ते ते अपंगिले, पवाडे विठ्ठले ऐसे तुझे. मिरवे चरणी ब्रीद ऐसी हे गोष्टीचे, भक्त सांभाळाचे प्रेम ऐसे. तुका म्हणे आम्हासाठी येणे रूपा, माझ्या मायबापा पांडुरंगा. या अभंगामध्ये महाराज म्हणतात की देवा, तू अनादी काळापासून अनेक भक्तांचा सांभाळ केला आहेस. तू तुझ्या दासांची कधी उपेक्षा केली नाहीस. हे विठ्ठला, जे तुला परमभावे शरण येतात त्यांना तू प्रेमाने जवळ करतोस. अशी तुझे कीर्तीचे वर्णन सर्वांनी केले आहे. भक्तांचे पालन करण्याचे ब्रीद तू सांभाळले आहेस, त्याची तुला अतिशय आवड आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की हे मायबापा पांडुरंगा, तू भक्तांसाठी सगुण रूप धारण करून नामरूपाला ये. भक्त करुणा बहुत तुझिया अंतरा, मज विश्वंभरा कळू आले. पक्षयासी तुझे नाम जे ठेविले, तये उतरले गणिकेसी. कुंटुनी ते दोष बहु आचरली, नाम घेता आली करुणा तुझ. हृदय कोमळ तुझे नारायणा, ऐसे बहुता जनी तारियले. तुका म्हणे सीमा नाही तुझे दये, कोमल हृदय पांडुरंगा. या अभंगामध्ये महाराज म्हणतात की हे विश्वंभरा, तुझ्या चित्तामध्ये भक्तांशिवाय अत्यंत दया आहे हे मला समजून आली आहे. गणिकेने पोपटाचे नाव राघव ठेवले आणि तिने राघवा राघवा असे पोपटासाठी म्हटले, तरी तिचा उद्धार केलास. एका जारिणीने महापाप केले, परंतु तिने तुझे नाव घेतल्यावर तुला तिची अतिशय दया आली. हे नारायणा, हे आजपर्यंत अनेक भक्तांना तारले आहेस. तुझे हृदय अतिशय भावकोमल आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुझ्या दयेला सीमाच नाही, तू सागराप्रमाणे अथांग आहेस. तू अतिशय भावकोमल हृदयाचा आहेस. अजामिळा अंत मरणासी आला, तोवरी स्मरला नाही तुझ. प्राण जाते वेळे म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठवले. बहुत कृपाळू होसी जगन्नाथा, त्रैलोक्य समर्था सोयी प्रिया. तुका म्हणे भक्त काज तू कैवारी, तुझ साई चारी वर्णिताती. या अभंगामध्ये अजामिळ याने अनेक पातके केली आणि जन्मभर त्याने तुझे स्मरण केले नाही. शेवटी मरणकाळ जवळ आला आणि शेवटी प्राण जाताना आपला पुत्र नारायणाला काकुळतीने हाक मारली. त्यावेळी त्याला वैकुंठात नेण्यासाठी तू विमान पाठवलेस. हे जगन्नाथा, तू अतिशय कृपाळू आहेस. त्रैलोक्यामध्ये तूच एक समर्थ आहेस, सर्वांचा सोयरा आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तू भक्तांचे कार्य करण्याविषयी अतिशय तत्पर आहेस. तू भक्तांचा कैवारी घेतोस. असे 4 वेद आणि 6 शास्त्रे वर्णन करतात. म्हणून पूर्वीच्या काळी आपल्या मुलांची नावं नारायण, गोविंद म्हणजे देवाची नावं ठेवण्याची प्रथा होती. ती ह्याचसाठी की अजामिळाने आपल्या अंतसमयी आपला पुत्र नारायण याचे नाव घेतले आणि त्याला बोलवले, म्हणून देवाने त्यासाठी विमान पाठवले. अशी पुराणामध्ये कथा आहे की फक्त नाम घेतल्याने सुद्धा काय होतो, अजामिळासारखा उद्धार होतो. थँक्यू.